बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? आणि आता बातमी आहे दीपक केसरकरांसंदर्भातली, कारण दीपक केसरकरांनी असा दावा केलेला आहे की नारायण राणे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, तसा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण येत आहे, खळबळ माजते. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या विरोधात मोठा कट रचला जातोय असा आरोप केलाय दीपक केसरकरांनी. राणेंचं राजकारणातलं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे असाही आरोप आहे. आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश राणेंनी उत्तर दिलंय. तर 2014 पासून नारायण राणेंना कोण विरोध करत होतं असा सवाल नितेश राणेंनी दीपक केसरकर यांना विचारलाय. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे. राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं. आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही. राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे. 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. एकीकडे कोकणामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप असा वाद रंगलेला असतानाच तिकडे पूर्व विदर्भात देखील आता शिंदेंची शिवसेना आणि भाजप असा सामना पाहायला मिळतोय. आणि याला कारण ठरलंय ते अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेने मैदानात उतरवलेले उमेदवार. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी भाजपलाच पूर्व विदर्भात कडवं आव्हान दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिंदेंच्या शिवसेनेने पूर्व विदर्भात सर्वाधिक 57 पैकी ते 37 ठिकाणी नगराध्यक्षपद उमेदवार उतरवलेले आहेत. त्यामुळे भाजपचं गणित बिघडल्याचं चित्र आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनीही मैदानात ते उतरलेले आहेत. तर शिंदेंनी कडवं आव्हान दिलेलं असलं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करत असल्याचं भाजपकडनं स्पष्ट करण्यात आलंय. पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं शिवसेनेकडनं सांगण्यात आलं. मात्र विदर्भातली ही लढत भविष्यातल्या मोठ्या राजकीय भूकंपाचा ट्रिगर नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही. आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे. भाजपा आणि शिवसेनेमध्ये फाईट होईल की काय असा प्रश्न आहे, कारण काँग्रेस आऊट झाल्यासारखी दिसते आहे. काँग्रेस कुठेही या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे. आणि मला विश्वास आहे की यापैकी आम्ही जास्तीत जास्त नगराध्यक्षाच्या जागा आणि नगर परिषद सदस्याच्या जागामध्ये आणि नगरपंचायतीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक विजय आम्हाला यावेळेला मिळेल. आणि यापूर्वी आम्ही नक्कीच एवढ्या जागा लढवल्या नव्हत्या, पण यावेळेला आम्ही या जास्तीत जास्त जागा लढवून तो जनतेचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे तो आम्ही सिद्ध करणार आहोत. एकीकडे विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये